दोन विद्यार्थी अर्थात दोन वर्गमित्र आणि 2 दिवसांचं अंतर. या दोन वर्गमित्रांनी केलेल्या आत्महत्येचं गूढ अद्यापही उघडलेलं नाहीये. बुलढाणा शहरातील ही घटना बुलढाणा शहरच नाही तर पूर्ण जिल्हा समाजमन सुन्न करणारी आहे. जितका हा विषय खळबळजनक होता तितकंच हे प्रकरण चिंताजनक होतं ते पालकांसाठी. आज मी त्याच विद्यालयामध्ये आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे या घटनेला महिना उलटून गेल्यानंतर आज त्याच शाळेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलेलं आहे. मानसोपचार तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत, नाशिक येथून आलेले आहे, विशेषतः कांबळे मॅडम, त्यांच्याशी बोलूयात. आधी तर आज तुम्ही इथे समुपदेशनासाठी आल्यात, नेमकं काय नियोजन होतं, कसे आल्यात, काय प्रयोजन? ऍक्च्युली मी एका विवाहासाठी आले होते, पण मला भारत शाळेबद्दल खूप हे वाटलं. त्यांचे रिझल्ट्स वगैरे खूप छान होते, कारण माझे बरेच नाते तिथून खूप मोठी झालेली आहेत. एक इतिहास, चांगला इतिहास ह्या शाळेला आहे. परंतु एका घटनेने ह्या शाळेबद्दल मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं. तर तेव्हा कुठेतरी मला वाटलं की हे सगळं छान हे करावं. तर हा सगळा आपण समुपदेशन किंवा मुलांच्या आणि पालकांना एक चांगला संदेश द्यावा, त्या मुलांनी आनंदीदायी जीवन जगावं, एवढा माझा हेतू होता. म्हणून मी सरांनी संपर्क केल्यानंतर आम्ही हे छान एक सेशन, सरांनी पहिलं सेशन सकाळी घेतलं 9:30 ते 10:30 आणि दुसरं सेशन सरांनी 1 ते 2 घेतलं आणि त्या पद्धतीने त्यांनी मला हे खूप छान सहकार्य इथे केलं. फक्त वय वर्ष 14व्या वर्षाची ते दोन मुलं होते. जेव्हा घटना तुमच्या कानावर पडली, जेव्हा माहिती पडली असं असं झालंय, 2 दिवसाच्या अंतराने विद्यार्थी आत्महत्या केली आहे, पहिल्या मनामध्ये काय आलं, काय प्रतिक्रिया होती तुमची? पहिले मला असं वाटलं की नाही, त्याच्या भावविश्वाला प्रचंड ठेच पोचलेली असणार. त्याला कोणी समजूनच नसेल घेतलं आणि त्यामुळे त्यांनी हा इतका वाईट विचार केला की त्याला वाटलं की आपण निकामी आहोत, कोणाच्याच कामाचे नाही आहोत, आपण जगण्यास लायक नाही आहोत आणि हे कुणीच समजून घेतलं नाही, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. या सगळ्या ज्या घटना जेव्हा घडतात, पालकांची सुद्धा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये, त्यांच्या पाल्यांमध्ये महत्वाची भूमिका असते. पालकांना काय संदेश द्याल? मी पालकांना हाच संदेश देईल की पालकांनी मुलांना आजच्या नुसार, कारण सोशल मीडियाचा इम्पॅक्ट इतका होतो आहे, तर पालकांनी मुलांना जवळीकता वाढवावी. त्यांना त्यांचा जे भावनिक आहे, त्यांना भावनिक जवळ घ्यावं, त्यांना वेळ द्यावा. वेळ पण कसा द्यावा, तर आम्ही त्याला क्वालिटी टाईम असं म्हणतो, की असंच नाही त्याला उपकारार्थ बोलणं, त्याच्या काहीतरी चुका काढत राहणं, त्याचे दोष काढत राहणं, त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षांचं ओझं, त्या कोणाची तरी तुलना करत राहणं, हे पालकांनी थांबवावं. त्याच्याशी सुसंवाद साधावा आणि त्याला खूप हे करून, सहकार्य करून, कारण पालक ही सपोर्ट सिस्टीम आहे. बाकी गोष्टी त्यांना बऱ्याच मिळतात आहे. तर मी अगदी पालकांना विनंती करेन, की पालकांनी त्यांना इमोशन त्याच्या समजूनच घ्याव्या, कारण ते घेण्याची जास्त गरज आहे. कारण मोबाईलमुळे पालक आणि विद्यार्थ्यामधला संवाद संपलेला आहे. म्हणून संवाद आपुलकीचा त्यांनी वाढवावा. विद्यार्थ्यांशी संवाद साधला तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय जाणवलं तुम्हाला? काय विद्यार्थ्यांच्या रिएक्शन होत्या? त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या तुमचं समुपदेशन झाल्यानंतर? ओके. विद्यार्थी आधी थोडीशी होती, त्यांच्या मनात होतं, की चला आपण नेहमीप्रमाणे एखादी वक्ता येतो आणि तो बोलणार आहे वगैरे असं. त्या सामान्यतः त्यांच्या मनामध्ये होतं, की हां, आता आपण बोर होऊ वगैरे. पण ते त्यांनी मला सांगितलं, की आम्ही अजिबात बोर झालो नाही आणि प्रत्येक त्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं, की तुम्ही पुन्हा यावं आमच्याकडे आणि त्यांनी माझे मनापासून खूप आभार मानले. मनापासून त्यांनी 1 तास अगदी शांत निःशब्द ऐकून घेतलं. याचं मला खरंच भारत विद्यालयाला खरंच श्रेय द्यावं लागेल. किती छान त्यांनी घडवणूक ते करतात, एवढे संस्कार त्यांना देतात. कारण आजकालच्या मुलांमध्ये पेशन्स संपलेले आहे. तर त्या पेशंटनी ते ऐकत होते आणि एका विद्यार्थ्याने ते सांगितलं, की "मला खूप राग येत होता. आज तुम्ही मला सांगितलं, की रागाचं नियंत्रण कसं करायचंय, रागाला मॅनेज कसं करायचंय, तर मी आजपासून हे करणार आहे आणि त्यामुळे माझ्यामध्ये खूप चांगला बदल होणार आहे." हे त्यांनी प्रकर्षाने मला सांगितलं. नक्कीच आपण पाहतोय की कालांतराने बालपण आणि बालमन यामध्ये प्रचंड असा फरक झालेला आहे. आणि असं असताना जेव्हा कानावर अशा घटना येतात, त्यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद वाढवणं, जो की आपुलकीचा संवाद मॅडमनी खूप चांगला शब्दप्रयोग या ठिकाणी केला, तो गरजेचा असतो. विद्यार्थी असेल किंवा पालक यांच्यातील संवाद जर वाढेल तरच अशा घटना घडणार नाहीत, हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट होते. डिजिटल महाभूमीसाठी अभिषेक वरपे, बुलढाणा.